पहिलं षटक नॉकआउटची मॅच गंगाधर इंगोले पहिला बॉल लेट्स प्ले पहिलाच बॉल भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये इनखटा कमालीचा बॉल डॉट बॉल आला निलेशचा निश्चित स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी या मॅचसाठी परिवर्तन केलेलं आहे ऑल इंडिया आयकॉन महेश नानगोडे स्ट्रायकर जोडीमध्ये आलेले सोबतीला वाई तालुक्यातील कोंडवली गावचे अभिषेक चोरट आहेत आणि पहिलं षटक नवी मुंबईचे एक स्टार खेळाडू अर्थात गंगाधर इंगोले यांच्या नावी पहिलं षटक आहे पहिला बॉल डॉट टाकलाय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली भेदक मारा ॲक्युरसी हे पाहायला मिळालाय पुढचा बॉल ओव्हर द विकेटने शफल झाले तदनंतर मात्र चॉप करण्याचा प्रयत्न होता अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता बीट केला डॉट केलाय गंगाधर इंगोले मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये जबरदस्त बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल पाठी ओढला उसळणारा बॉल शरीरापासून दूर गेला अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता अभिषेक चोरट यांचा परंतु त्या प्रयत्नानं यश मिळालं नाही आला तो डॉट धावसंख्या 0 धावा 0 गडी बाद पुढचा बॉल ओ यावेळी पहा बाची नरेश तदनंतर मात्र बिहाइंड द विकेट खारी केला जाईल इथे डॉट बॉल सातत्याने लगातारचे 3 बॉल डॉट बॉल येत आहेत जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कमालीचं षटक प्रत्येक बॉल वेगळ्या टप्प्यावरती टाकलेला आहे दिशेवरचं नियंत्रण जबरदस्त आहे गंगाधर इंगोले श्रीकृष्ण दिवा आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारचा खेळ केलाय नवी मुंबईमधील एक नामवंत ऑलराऊंडर खेळाडूंमध्ये त्यांचं नाव घेतलं तर पुन्हा तयार पुढचा बॉल ओ यावेळी बॅटची त्यानंतर मात्र लॉंग स्टॉप मध्ये बॅकअप दिलं जाईल मात्र चेंडू चाललाय जमिनीला गुदगुल्या करत सरळ सीमा रेषे पार टीम सुरवे टायगर जावलीसाठी हा नशिबाचा चौकार आला बॅटचा किनारा भाग्याचा सहारा आणि बॉल लॉंग स्टॉपला गेलाय सरळ 4 धावेंसाठी निराश होते गंगाधर इंगोले ज्या प्रकारे बॉल अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकांनी केला त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली पहिल्या धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आणि डावाची सुरुवात जर आपण पाहिली तर कोणत्याही धावाने झाली नव्हती परंतु आता श्री गणेश झाला स्कोर बोर्डचा 4 धावेने हो यावेळी मात्र डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने सरळ दिली मानवंदना या पठ्ठ्याने सांगितलंय अरे साहिल पर खड़े होकर हुनर तैरने के नहीं आते बिना कश्ती के कोई समुंदर पार किया नहीं जाता इन लहरों के सफर में मंजिल अपनी यारो षटकार 6 धावा टोला अभिषेक चोरटने पाय पुढे काढला पाठचा पाय पाठीमागे रवला आणि त्यानंतर बॉल समोरच्या बाजूला पाठवला 6 धावेंसाठी पुढचा बॉल हो यावेळी पहा बॅक टू बॅक या पठ्ठ्याने सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये अरे चुलीवरचा तवा आणि माझ्या बॅटची हवा नेहमीच चटके देते कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये षटकार होतंय अर्थातच मोरिया स्पोर्टचे प्रोप्रायटर आणि खऱ्या अर्थाने KSK प्रतिष्ठानचे माजी सचिव आमचे मित्र सोपान दादा मोरे यांचं आगमन होत आहे त्याचबरोबर सह्याद्री स्पोर्टचे प्रोप्रायटर मालक या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे नितीन दादा सनस यांचंही मनापासून सहर्ष स्वागत सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती धावा आलेल्या आहेत 16 3 बॉल डॉट होते 3 बॉल श्रीमंत पेशवाई वाई या टीम साठी चांगले होते परंतु त्यानंतरचे 3 बॉल हे टीम सुरवे टायगर साठी चांगले होते एका बाजूला वाई विरुद्ध जावली संघमालकांचा विचार केला तर राधिका ज्वेलर्स हे शॉप आपण पाहिलं तर सेक्टर 6 मध्ये आहे आणि राधिका ज्वेलर्सचे प्रोप्रायटर आमचे कैलाश दादा एमगर साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहत आहेत राधिका ज्वेलर्स आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत धन्यवाद थँक्यू सो मच सेकंड ओव्हर मध्ये इनाट नंबर 2 वरती पॉवर प्लेचं क्रमांक 2चं षटक मैदानाच्या आतमध्ये पाटण तालुक्याचा हा सितारा नाव आहे गणेश शिंदे शिंदेशाही इथे साजर करेल पहिलाच बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप इथे व्हाईट बॉल कॉलिंग आलाय निलेशचा त्याचबरोबर सुर्वे टायगरचे संघ मालक तानाजी दादा सुर्वे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही मनापासून आपण करूया सहर्ष स्वागत यावेळी मात्र हुकचा फटका डीप मिड विकेट मध्ये काय एफर्ट्स आहेत कमालीचे एफर्ट्स आउटस्टँडिंग परफॉर्मन्स किलिंग परफॉर्मन्स मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये या क्षेत्ररक्षकाला सलाम आहे यश मिळालं नाही मात्र एफर्ट्सला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत क्षेत्ररक्षक आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळालंय नाव आहे
अजिंक्य बेलोसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. काय चपळता दाखवली आहे या खेळाडूने, जबरदस्त बॉलवरती झडप घातली. गणेश शिंदे यांचा हा बॉल चांगल्या प्रकारे महेश नानगुडे यांनी वळवला होता सीमारेषेलगत. अजिंक्य बेलोशे जावली तालुक्यातील रांजणी गावचे जबरदस्त प्रयत्न, अप्रतिम एफर्ट्स. कम्मालीचे एफर्ट्स पाहायला मिळाले. त्याने सांगितलंय अरे वक्त बुरा है तो क्या होगा, हम झेल लेंगे. मैदानाच्या आतमध्ये एक खेळ कम्माल का होगा. इथे पहा हा खेळ कम्मालीचा आहे. एका बाजूला गोलंदाज, दुसऱ्या बाजूला फलंदाज. महेश नानगुडे अगेन्स्ट. हो हो हो, यावेळी पहा हा प्रहार लॉंग ऑफच्या बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. नावाचं वादळ आलेलं आहे. भाई अभी ये भी कहा पीछे रहने वाले. दोन्ही बाजूने आक्रमण. अभिषेक चोरट 16 वरती आणि महेश नानगुडे 10 वरती. पुढचा बॉल गणेश. हो, यावेळी मात्र पुन्हा एकदा शफल झाले ऑफस्टिक वरती. तदनंतर मात्र ऑन साइडला मिड विकेट थोडासा वाईडिश होते. त्या ठिकाणी येथील कार्य करतील. कंप्लीट झाली आहे ती एक. फार सुंदर धावा धावफलकावरती लगावलेत. 28 धावा 1.3 चेंडूच्या पाठीमागे निलेशचा. निश्चित गणेश शिंदे यांचे काही बॉल महागडे आहेत, परंतु त्यांच्याकडे प्रतिभा चांगली आहे, क्षमता चांगली आहे. अनेक वर्ष ते क्रिकेट खेळत आहेत आणि इथून पुढे 3 बॉल चांगले टाकावे लागतील. किंबहुना विकेटचा शोध श्रीमंत पेशवाई वाई या टीमचा संपलेला नाहीये, कारण हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. क्षेत्ररक्षण फिरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गणेश शिंदे पाटण तालुक्यातील मराठवाडी गावचे आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा तयार होतील. स्ट्रायकर एंडला बॅटिंगमध्ये चांगली चमक अभिषेक चोरट यांनी दाखवलेली आहे. यस, 6 बॉल पाठीमागे 16. हो, यावेळी डाव्या एसटीच्या बाहेर बराचसा बाहेर व्हाईट बॉल असं कॉलिंग आलंय. शशी साटम सरांना आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्रातलं एक मोठं नाव पंचांच्या भूमिकेमध्ये टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय. मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये शशी साटम. हो हो, इथे पहा क्लीन बॉल इनर कट मैदानाच्या आतमध्ये. असं म्हटलं आता ना की मनातला आभार मोकळं कर, स्वतःला आधी माफ कर. खाली जातो ना तो पाय धरतो आणि त्यालाच बांधता येतं नवीन घर. इथे घर बांधलंय, क्लीन बोल्ड केलाय. फलंदाज अभिषेक चोरट बॅक टू द पवेलियन. प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. राधिका ज्वेलर्स हे शॉप सेक्टर 6 मध्ये आहे, कोपरखिंडे मध्ये, आणि खऱ्या अर्थाने साताराचे सुपुत्र आहेत. त्या कारणाने मी विनंती करतो की तुम्हाला जर काही गोल्ड घ्यायचं असेल तर तन्मय ज्वेलर्स सेक्टर 16 मध्ये आहे, राधिका ज्वेलर्स सेक्टर 6 मध्ये आहे. जर सोन्याची खरेदी करायची असेल ना तुम्हाला तर या 2 शॉपमध्ये जा, सातारचे आहेत. आणि त्या कारणाने राधिका ज्वेलर्स कैलास यमगर सर यांचा विशेष सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. सध्याच्या घडीला सोन्याचा भाव आपण पाहिला ना शैलेश सर 80च्या वरती चाललाय आणि तो भाव सूत्रांच्या माहितीनुसार 1 लाखाच्या वरती जाणार आहे. त्या कारणाने तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल ना तर तन्मय ज्वेलर्स आणि राधिका ज्वेलर्स ही 2 शॉप आपली आहेत. त्या ठिकाणी जा आणि सोनं तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करा. सन्मान चिन्ह आपण देणार आहोत. कैलासजी यमगर सर आहेत आणि त्यांचं ते शॉप आहे. त्या कारणाने आम्ही विनंती करतोय तुम्हाला की तुम्हाला गोल्ड घ्यायचं असेल तर राधिका ज्वेलर्स, त्याचबरोबर आमचे तन्मय ज्वेलर्स. सातारा प्रीमियर लीगची जी विशेष ट्रॉफी बनवली त्यांना ती ट्रॉफी आपण त्या ठिकाणी देणार आहोत. आणि ज्या ट्रॉफीवरती खऱ्या अर्थाने आय लव्ह सातारा आपण पाहतोय प्रिंट केलंय. त्याचबरोबर सुर्वे टायगरचे संघ मालक तानाजी दादा सुर्वे यांनाही या ठिकाणी आम्ही सन्मानित करतोय. तानाजी दादा सुर्वे यांना आपण सन्मानित करूया. मी अजित बडे सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तानाजी दादा सुर्वे, सुर्वे टायगरचे संघ मालक आहेत, ते मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्या कारणाने त्यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर पुढील सन्मान आहे आदरणीय आमचे वैभव दादा गावडे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. वैभव गावडे साहेब यांचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर पुढील सन्मान आहे अरुण दादा मेहसले यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय.
चला थोडं स्पीडअप घ्या, मॅच ऑन करायची आहे. टाइमर लावला गेलाय, एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये येईल याची देखील दखल घ्या. स्ट्रॅटेजिक टाइम अप आपल्याला दिलं गेलंय याची नोंद घ्या. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर तुम्ही ज्यांचं शुभ आगमन झालं अर्थातच वाई तालुका म्हटलं की एका नावाची दखल संपूर्ण सातारा जिल्ह्याला घ्यावीच लागते. वाई प्रीमियर लीग ही स्पर्धा खऱ्या अर्थाने 2014 साली ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी भूमिपुत्र मैदानावरती प्रथम करण्यात आली. अर्थातच वाई प्रीमियर लीग या स्पर्धेचे जनक अर्थातच दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आमचे लाडके मित्र पंकज दादा वाडकर यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अजित बडे सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. पंकज दादा वाडकर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. माफी असावी समालोचन कक्ष. बॅक टू क्रिकेट. थँक्यू सो मच देसाई साहेब. मान्यवरांची रेलचेल आणि आपल्या माध्यमातून वेळ भेटणं देखील थोडं कठीण आहे. मात्र जाऊया सचिन मोहिते इन ऍक्शन मध्ये येतील. समोर आहे महेश नानगुडे. बावधनचा हा खेळाडू पुणे तालुक्याला बिलॉंग करतो, पुणे जिल्ह्याला बिलॉंग करतो. तालुका आपण जर पाहिलं तर मुळशी, इथून येताना हा खेळाडू पाहायला मिळाला आहे. आणि आपण जर पाहिलं ना तर पुण्यामध्ये जर तुम्ही मुळशी तालुक्याला मध्ये बिलॉंग करत असाल ना तर या खेळाडूला आवर्जून पाहायला मिळते. मात्र पहिला बॉल सचिन मोहिते इन ऍक्शन मध्ये आले. तिसरं षटक आहे आणि समोर आहे महेश नानगुडे. यावेळी मात्र फ्लिक केलाय, ग्लान्स केलाय, डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक धाव घेतले, दुसरी साठी जातील का तर नाही, थांबवलंय. निलेश सर सचिन मोहिते हा खेळाडू इम्प्रेस करतोय. निश्चित सचिन मोहिते व्याहाळी एक्सप्रेस आहेत, व्याहाळी गावचे आहेत, वाई तालुक्यातले आहेत आणि पहिला बॉल त्यांनी चांगला टाकलेला आहे. आणि एका बाजूला महेश नानगुडे यांनी हा फटका संयमाने खेळला. रणजित जाधव स्ट्राईक रेंजला तयार होतील. त्याचबरोबर कृष्णा गवळी जे ऑल इंडिया आयकॉन टीम शिवशक्ती सांबरवाडी या टीम कडून खेळत होते, आपण त्यांचा सन्मान करत आहोत. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपण त्यांच्या अर्धशतकी खेळीसाठी देतो. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. कृष्णा गवळीचा खेळ आवडला असेल ना, एकदा जोरदार टाळ्याने कमिटीकडून त्यांना हे 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे, अर्धशतकी, आणि त्यांचा सन्मान आपण करत आहोत. ऑल इंडिया आयकॉन म्हणून ते खेळलेले आहेत. कृष्णा गवळी यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत, जे मूळचे तुळजापूरचे आहेत. आणि या मैदानामध्ये येऊन त्यांनी 2 अर्धशतकं झळकवली आणि टीम शिवशक्ती सांबरवाडी या टीमसाठी चांगला खेळ केला. यावेळी मात्र खोलवरचा बॉल आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतील. लॉंग ऑफ वरून थोडेसे डीप मध्ये होते, प्रिडिक्शन दिलं गेलं होतं आणि कॅरी केला गेला. एक धाव महेश नानगुडे इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा आले आहेत. 2.2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 35 धावा धावफलकावरती आहे. त्याचबरोबर या जावली तालुक्यातील एक नामवंत समालोचक किरणजी धनावडे यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम किरण सर. आता मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल सचिन मोहिते इन ऍक्शन मध्ये. आता मात्र बिग बॅटल रंगताना पाहायला मिळेल. हो यावेळी उडवला, लॉफ्ट केला या पठ्ठ्याने मैदानाच्या आतमध्ये. सांगितलं अरे हुनर में तो हम सब एक सा जैसे है, किसी का छप जाता है तो किसी का छिप जाता है. इथे छापलंय आणि छिपलंय मैदान. कम्मालीचा हा फटका पाहायला मिळाला. महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये कम्मालीची बॅटिंग केली आहे. वैयक्तिक 5 चेंडू फेस केले, 18 धावा धावफलकावरती लगावल्यात. टीमची एकूण धावसंख्या 41 लगावली गेली आहे. 41 वरती एक फलंदाज बाद झाला. स्ट्रॅटर्जी मध्ये बदल केलाय. टीम सुरवे टायगर्स जावली या टीमने मैदानाच्या आतमध्ये इथे चर्चा होतीये. महेश नानगुडे इन ऍक्शन मध्ये, त्याच्या अगेन्स्ट सचिन मोहिते मोठं नाव आहे. राऊंड विकेटने गोलंदाजीच्या ट्रॅकवरून पुन्हा एकदा निघालेत. ओ यावेळी खोलवरचा बॉल, ब्लॉक होल मधला बॉल, काउ कॉर्नर रिझन मध्ये थोडंसं बंबल झाला. एकेरीला दोरीमध्ये कन्वर्ट केला गेला. वेल रनिंग बिटवीन द विकेट निलेश. निश्चित चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडे करतात. परंतु एका बाजूला सचिन मोहिते यांनी काय केलं, आतापर्यंत गोलंदाजी ज्या प्रकारचे केले, 4 बॉल टाकलेले आहेत आणि धावा अवघ्या 10 खर्च केलेले आहेत. फक्त तुम्ही एक बॉल वगळला ना तर बाकीची गोलंदाजी सचिन मोहिते यांनी चांगली केलेली आहे. बॉल क्रमांक 5 प्रगतीपथावरती व्याहाळी एक्सप्रेस सचिन मोहिते पुन्हा निघालेत.
खोलवरचा बॉल लॉफ्ट केला, यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतील, कॅरी करतील, थ्रो करतील, दरम्यान मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव देखील चपळतेने केली आहे निलेश सर. निश्चित ज्या प्रकारची गोलंदाजी या ओव्हरमध्ये झालेली आहे, धावसंख्येचा वेग थोडासा या ओव्हरमध्ये मंदवलेला आहे. पाठीमागच्या 2 षटकांमध्ये चांगला खेळ केला होता टीम सुर्वे टायगर जावली या टीमने. 45 धावा धावफलकावरती आहेत. 2.5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. अंतिमचा हा बॉल तिसऱ्या षटकातील, इथून पुढे स्ट्रॅटर्जी ठरवली जाईल. 3 षटकाच्या पाठीमागे 45, अजूनही एक बॉल येणार आहे. सचिन मोहिते 5 बॉल पाठीमागे 12 दिल्यात. शेवटचा बॉल, अंतिमचा बॉल या ओव्हरचा चर्चा होतीये. हो, यावेळी मात्र ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक. आय डीप मध्ये प्रोडक्शन दिले गेले. एक धाव तर नक्कीच आले. दुसरी साठी जातील का? हो, इथे गेल्यात. थोडस रिस्की रन घेण्याचा प्रयत्न आहे निलेश सर. आता मात्र कॅल्क्युलेशन वळवलं जाईल. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकून टीम सुर्वे टायगर जावली या टीमने बनवलेले आहेत धावा तब्बल 47. एक गडी बाद. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. सातारा प्रीमियर लीगची धोरणात्मक वेळ 1.5 मिनिटाची आहे. शिंदे यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आमचे कुरुशी गावचे सुपुत्र आहेत. अमर, या प्लीज आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सकाराम शेठ कदम यांना मी विनंती करतो, त्यांच्या शुभ हस्ते अमर दादा शिंदे कुरुशी गावचे सुपुत्र आहेत, आमचे मित्र आहेत आणि त्यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. आदरणीय आमचे सुरेश दादा वाडकर यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आदरणीय सुरेश दादा वाडकर यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. अगदी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून झालंय, त्याबद्दल त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर आमच्या शैलेश दादा वाडकर यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. शैलेश दादा वाडकर यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी आयोजन समितीच्या माध्यमातून दिली जाते की ही आपली शेवटची मॅच आहे. या मॅच मधून आपल्याला टॉप 3 मध्ये जाणारा संघ मिळेल, परंतु आपण जर पाहिलं तर संत बाळूमामा वॉरियर्स ही टीम फायनल मध्ये टॉप 3 मध्ये गेले. त्याचबरोबर अथर्व अधिरा 11 सातारा ही टीम टॉप 3 मध्ये गेले. या दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा, कारण टॉप 3 मध्ये आपण कोणत्याही प्रकारच्या चिठ्ठी उडवणार नाहीये. इथे नवीन संकल्पना म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये आता सध्याच्या घडीला जी खऱ्या अर्थाने संकल्पना आहे, थ्रो आउट आपण करणार आहोत. टॉप 3 मध्ये सेमीफायनल कोण खेळेल, या स्पर्धेची फायनल कोण खेळेल, हे थ्रो आउटच्या माध्यमातून या ठिकाणी ठरणार आहे. त्यासाठी आम्ही विनंती करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा. 3 खेळाडूंची तुमची नावं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये द्यायची आहेत आणि 3 खेळाडूंना या ठिकाणी संधी असेल थ्रो आउट करण्याची. अधिक माहिती आम्ही थोड्या वेळात देऊ. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. येस, मैदानाच्या आतमध्ये 4थ्या षटकासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आले ते आकाश मोहिते यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. निलेश सर, आकाश मोहिते याच्या गोलंदाजीकडे पहिल्या बॉलवरती एक धाव नक्कीच आले आहे, मात्र इथून पुढे निश्चित आकाश मोहिते हे पाटण तालुक्यातील चाळकेवाडी गावचे आहेत आणि ज्यांनी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी या हंगामाला खेळली. भेदक गोलंदाज आहेत, ओव्हर नंबर 4 मध्ये आलेत. परंतु एका बाजूला पुण्याचे ऑल इंडिया आयकॉन टीम सुर्वे टायगर जावलीसाठी खेळतात महेश नानगोडे 24 वरती बॅटिंग करतायत. एका बॉलचा खेळ संपलाय. आता बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती येईल आकाश मोहिते यांचा. आकाश मोहिते बद्दल चर्चा झाली ना, तर सर दादा चषक शाहूवाडी तालुक्यातील एक मोठी स्पर्धा, या स्पर्धेमध्ये हा खेळाडू मॅन ऑफ द सिरीज देखील ठरला होता. ही चर्चेची विषय आहेत. आकाश मोहिते खऱ्या अर्थाने चाळकेवाडी गावचा हा खेळाडू आहे. पाटण तालुक्याला बिलॉंग करत असताना चर्चा होईल याही खेळाडूची. मात्र मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडे इनाडा ऍक्शन मध्ये पहा. आयुष्य हे नाही आरशासारखं असतं, जसं बघाल तसं तुम्हाला दिसेल आणि मैदानाच्या आतमध्ये ही मॅच ही तशीच आहे. निलेश सर, आकाश निघालेत पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरून. ओहो, यावेळी पहा जोरकस प्रहार आहे अलॉंग द कार्पेटने. क्षेत्ररक्षक आहेत, एकेरी धाव घेतली आहे आणि एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 48.
निश्चित या ओव्हरमध्ये आकाश मोहिते यांनी दिशेवरचं नियंत्रण टप्प्यावरचा ताबा चांगला ठेवलेला आहे. महेश नानगुडे यांना बांधून ठेवलेला आहे. पाठीमागच्या मॅचमध्ये 2 खेळाडूंनी फटक्यांचं चांदणं शिंपलंय. कृष्णा गवळी होते आणि त्यानंतर महेश नानगुडे होते. यांनी अशा प्रकारचा बहरदार खेळ केला ना, मॅचमध्ये उत्कंठा वाढवून ठेवली होती. परंतु या मॅचमध्ये आता रणजित जाधव स्ट्रायकर एंडला आहेत, जे पाटण तालुक्यातील सनपूर गावचे, बॅटिंगसाठी तयार. 49 हा आकडा समोर आलाय. 49 धावा आणि चर्चा होतीये. पुढचा बॉल. हो हो हो, यावेळी पहा पुन्हा एकदा फुल टॉस लेंथ वरती घेतला आणि तदनंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन आहे. तिथे मात्र एकेरी धाव घेतली आणि 50 धावा टीम सुर्वे टायगर्स जावली या टीमच्या इथे धावफलकावरती लगावल्यात आफ्टर द 3.3 ओव्हर्स. 3.3 चेंडूंचा खेळ संपलाय. आकाश मोहिते यांच्यावरती मोठे प्रहार येत नाहीयेत. त्यांनी ब्रेक लावलाय. 3 चेंडू पाठीमागे फक्त खर्च केल्यात, त्या 2 धावा, 3 धावा खर्च केल्यात. येस, चर्चा होते. पुढचा बॉल. चला थोडस स्पीडअप घ्या. हो हो हो, यावेळी बॅटची त्यानंतर मात्र आकाशने सांगितले, हो इथे सांगितले अच्छे बुरे की तुम्हें खबर देकर जाऊंगा, चेहरे पडने की मैं तुम्हें नजर देकर जाऊंगा. कमालीचा कॅच बिहाइंड द विकेट फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केलाय निलेशचा. महत्वाची विकेट टिपली. ऑल इंडिया आयकॉन महेश नानगुडे यांना माघारी पाठवलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हॅलो चेक. त्याचबरोबर प्रेक्षक वर्गाला विनंती असेल, तुम्हाला जे खेळाडूवरती प्राइज लावायचं आहे ते खेळाडूचा खेळ झाल्यानंतर लावा, कारण की ऑन मॅच तुम्ही कोणतेही प्राइज लावू नका. आयोजक कमिटीच्या माध्यमातून हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. खेळाडूचा खेळ झाल्यानंतर तुम्ही अगदी 5,000, 10,000, 50,000 पर्यंत तुम्ही प्राइज देऊ शकता, परंतु त्याच्या अगोदर, कारण की पैशाने माणसाचं मन देखील बदलतं, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या आणि या सूचनेचं तुम्ही पालन करा, कारण की तुम्ही अगदी जागृत प्रेक्षक आहात अशी मी अपेक्षा धरतो. आणि पुन्हा एकदा ओव्हर टू द कॉम्बॉक्स. थँक्यू. न्यू बॅटर इन ऍक्शन मध्ये येतील. आपण पाहतोय अमित वाडकर, बोरगावचा हा खेळाडू वाई तालुक्याला खऱ्या अर्थाने अनेक काळ ज्या खेळाडूने मात्र क्रिकेटचा दर्जा उंचावलाय तो इन ऍक्शन मध्ये आलाय आणि त्याच्या अगेन्स्ट आकाश मोहिते. कम्मालीची गोलंदाजी, भेदक मारा. चला, जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, 1 मिनिट पंच, जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बसलेत ना त्यांनी बाहेर जायचंय. आयोजन कमिटीने आमच्यापर्यंत हा कॉल दिलाय आणि तोच कॉल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ते लहानसे खुर्ची टेकून बसलेत त्यांनाही विनंती आहे. मॅच आपल्यासाठी थांबली आहे. ऑन साईटला जे खेळाडू आहेत, चला थँक्यू सो मच. आपण जे ऐकलं आणि त्याबद्दल या आयोजन कमिटीला आपण सहकार्य केलं, आम्ही आभार मानतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. हो, यावेळी खोलवरचा बॉल ब्लॉक होल मध्ये टाकलाय. तदनंतर मात्र स्वीपर कव्हर मधून क्षेत्ररक्षक येतील, कॅरी करतील, फील्ड करतील. 1 धाव अंकित केली आहे आणि महत्वाचं षटक सर, निर्णायक षटक आकाश मोहिते डू ऑर डाय मॅच मध्ये. जबरदस्त गोलंदाजी. 5 बॉल टाकले, अवघ्या 3च धावा दिल्या, 1 गडी गारद केलेला आहे. टीम सुर्वे टायगर जावली. आता या ओव्हरमध्ये धावा मिळत नाहीयेत. रणजित जाधव यांना हात खोलावे लागतील, अमित वाडकर यांना हात खोलावे लागतील. या षटकातला हा शेवटचा बॉल आणि स्ट्रायकर एंडला रणजित जाधव तयार. क्षमता आहे त्यांच्याकडे, प्रतिभा आहे. कालच रात्री एक अर्धशतक त्यांनी झळकवलेलं आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, थोडासा दिल स्कूप करण्याचा प्रयत्न होता. इथे बीट केलंय आकाश मोहिते. हा छोटा खेळाडू नाहीये, त्याने स्वतःला इथे प्रूव्ह केलंय. 1 षटक आणि 3 धावा देत असताना मित्रांनो, आकाश मोहिते यांची जर गोलंदाजी आवडली असेल ना तर या पट्ट्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 षटक आणि 3 धावा, 1 विकेट. कमालीची गोलंदाजी या निर्णायक मॅच मध्ये. निलेश सर, कशा पद्धतीने पाहता या गोलंदाजाकडे? निश्चित आकाश मोहिते हे असे खेळाडू होते ज्यांनी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली आणि एका मॅच मध्ये सामनावीर पुरस्कारही मिळवला आणि या मॅच मध्ये पहा कमालीची गोलंदाजी केली. 6 बॉल टाकले, अवघ्या 3 धावा खर्च केल्याने 1 गडी गारद केला. धावसंख्येचा वेग पूर्णपणे मंदावलेला आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजांना मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल. धावसंख्येची भूक वाढवावी लागेल. धावसंख्येचं प्रलोभन ठेवावं लागेल. कमीत कमी 20 ते 25 धावा जर या अंतिम ओव्हरमध्ये आल्या तर एक आव्हानात्मक स्कोर उभा राहील आणि जो सुर्वे टायगर संघ बॅटिंग करतोय तो फाईट करू शकेल. चला घाई करा दोन्ही टीम. चला टीम, विनंती आहे. निलेश सर, आपण सातत्याने चर्चा करतोय
मैदानाच्या आतमध्ये 51 धावा. सातत्याने ही स्पर्धा पाहिली ना तर प्रत्येक मॅच क्रुशियल राहिलेली आहे. स्पर्धा मोठी झाली आणि स्पर्धाला खऱ्या अर्थाने या खेळाडूंनी मोठंही केलं. आज आपण पाहतोय ना 51 धावा टीम सुर्वे टायगर जावलीच्या लगावल्यात. मात्र शेवटच्या षटकामध्ये जर विचार केला तर 30 धावा अजूनही बनवल्या तर एक वेल टार्गेट सेट होईल आणि त्याच्यासाठी मात्र 5 षटकारही लावावे लागतील. ॲबिलिटी आहे दोन्ही बॅटर्सकडे, ती ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, पॉवर आहे. पॉवर जनरेट करावं लागेल आणि हिटिंग करावी लागेल. निलेश सर, निश्चित कारण अमित वाडकर यांनी पाठीमागच्या एका मॅच मध्ये 24 धावा कोटल्या आणि टीम सुर्वे टायगरला विजय मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. म्हणजे क्षमता आहे, अनुभव त्यांच्याकडे फार मोठा आहे आणि अंतिम ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. परंतु शेवटच्या षटकासाठी कोण आलंय? वाई तालुक्यातील जांभळी गावचे ज्यांनी विकेट मिळाल्यानंतर ज्यांचं सेलिब्रेशन असतं ना हे बघण्यासारखं असतं आणि ज्यांनी या प्रीमियर लीग मध्ये फोन लावला होता असे गोलंदाज धर्मा चिकणे ओव्हर नंबर 5 साठी. धर्मा चिकणे मैदानाच्या आतमध्ये येणारा ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता. ओव्हर द विकेटने कम्मालीचा गोलंदाज, त्याला रोखायचा, त्याच्यावरती अटॅक करावा लागेल, प्रभाव टाकावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट इन ऍक्शन मध्ये टीम मैदानाच्या आतमध्ये. चला जाऊया, थोडस सुरुवात करूया. श्रीमंत पेशवाई टीम कडून बिलॉंग करताना हा पठ्ठा निघाला ओव्हर द विकेटने. पहिला बॉल, चला धर्मा थोडस स्पीडअप घ्या, बराचसा वेळ घेतला. पहिला बॉल, समोर आहे फलंदाज अमित वाडकर. पहिलाच बॉल वरती जोरकस प्रहार, क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. ज्या प्रकारचा फटका उजवस्तीच्या बाहेरचा असणारा बॉल समोरच्या बाजूला पाठवला, बॉल सीमारेषा तोडतोय, धावसंख्या वाढवणारा चौकार. कम्मालीचा फटका, बाकपूड वरती गेले, जागा बनवली आणि तिथून मात्र ज्या पद्धतीने लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या वरून कम्मालीचा फटका पाहायला मिळाला. 4 धावा तर आल्या धर्मा चिकणे इन ऍक्शन मध्ये. ज्यावेळी धर्मा चिकणे यांच्यावरती अटॅक केला जातो ना तदनंतर मात्र त्यांच्या गोलंदाजीमध्ये धार येते. इथून पुढे ही धार वाढेल का पाहावं लागेल. धर्मा चिकणे मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये. वाई अगेन्स्ट वाई, हे रणयुद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. आणि दुसऱ्या बाजूला जांभळी विरुद्ध बोरगाव, असाच आस्वाद तुम्हाला घेता येईल. वा, पहा हे घडलंय मैदानाच्या आतमध्ये. जाऊया पुढचा बॉल. हो, यावेळी उडवला, मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक येईल का त्याच्या खाली? ओ, कॅच ड्रॉप चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चिकणे यांच्यावरती आक्रमण केलेलं आहे. असं एका क्षणाला वाटलं की स्ट्रोक फसलाय, परंतु एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा ओलांडली. बॉल अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकांचा निष्फळ राहिला आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावफलकावरती धावा आहेत. प्रथम बॅटिंग करताना 59 धावा, 2 गडी बाद. शेवटचे 4 बॉल बाकी. धर्मा चिकणे मॅन फ्रॉम जांभळी पुन्हा तयार. कम्मालीचा गोलंदाज, मात्र तेवढाच कमालीचा धारदार प्रहार केलेत अमित वाडकर इन ऍक्शन मध्ये. डेथ ओव्हर मध्ये कम्मालीची फलंदाजी. धर्मा चिकणे टेन्शन वाली मात्रा त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल क्रमांक 3 चा गोलंदाज निघाला आपल्या ट्रॅक वरून. हो, यावेळी ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन दिले गेले. एक धाव तर घेतले, दुसरीचा प्रयत्न केला जाईल, पहा थांबवलाय. इथे ब्रेक दिला, एकच धाव. 3 बॉल पाठीमागे 9 धावा खर्च केल्या धर्मा चिकणे. धर्मा चिकणे यांचं कौतुक करावं लागेल. या बॉलच्या पाठीमागे कमबॅक चांगलं केलेलं आहे, कारण पहिल्या 2 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 2 मोठे फटके खर्च केले होते. त्यानंतर कमबॅक करणं फार नितांत गरजेचं होतं. आणि धर्मा चिकणे यांनी काय केलं, ज्या गोष्टींमध्ये ते धर्मा चिकणे तरबेज आहेत ना, तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये केली. बॉल थोडासा पुढे ठेवला आणि त्या बॉलच्या पाठीमागे फक्त एक सिंगल धाव आली आहे. स्ट्रायकर एंडला रणजित जाधव तयार. रणजित मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब ठेवलाय. इथे पहा चॉप करण्याचा प्रयत्न, निलेश सर प्रयत्न फसलाय. धर्मा चिकणे यांचा खेळ आता बहरलेला आहे. 2 बॉल जर सुर्वे टायगरचे आहेत ना, तर 2 बॉल श्रीमंत पेशवाई वाईचे आहेत असं म्हणायला काय हरकत नाही, कारण 2 बॉलच्या पाठीमागे 2 चौकार आले. आता 2 बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव आलेली आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त होतोय. धर्मा चिकणे यांनी धावा खर्च केल्या 9. हा 5वा बॉल प्रगतीपथावरती. पाटण तालुक्यातील एक स्टार खेळाडू रणजित जाधव स्ट्रायकर एंडला. धर्मा चिकणेंचं सेलिब्रेशन येईल का? हो, यावेळी मात्र बॅटची इनर एज, त्यानंतर मात्र डायरेक्ट हिट. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? हो, चपळता पाहायला मिळाली आहे. एकच धाव मिळेल. धर्मा चिकणे थोडेसे आक्रोशित होत आहेत. टीव्ही स्क्रीन वरती आपण त्यांना पाहतोय.
कम्मालीचा गोलंदाज सेलिब्रेशन हे प्रेक्षकांच्या नजरा वळवल्या गेल्या. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाले निलेश सर. निश्चित टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला, बॅट वरतून आली, बॉलने बॅटची आतली कडा घेतली आणि रनआउट साठी गेले होते. निलेश सर, धर्मा चिकनेंचं बिहाइंड द विकेट जर आपण पाहिलं ना तर विकेट वरती उभं राहिल्यानंतर मात्र हा टीव्ही स्क्रीन वरती धर्मा चिकने पाहायला मिळालाय. कम्मालीचा गोलंदाज राहिलाय जिने 5 चेंडूच्या पाठीमागे 10 धावा. डेथ ओव्हर मध्ये अशी अचूकता या सातारा प्रीमियर लीग मध्ये. हा शेवटचा बॉल या इनिंग मधला. काय माहिती की इथून पुढे धर्मा चिकने गोलंदाजी करतील की नाही करतील, काळाच्या पडद्याआड दडलंय का हे कुणालाही माहित नाहीये. मात्र हा शेवटचा बॉल, या शेवटच्या बॉल वरती खरपूस समाचार घेईल का मैदानाच्या आतमध्ये अमित वाडकर. 4 बॉल 10ची धावसंख्या त्याने बनवली आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये जी संधी तुम्हाला मिळालेली आहे त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. शेवटचा बॉल, पेशाने पोलीस असणारा खेळाडू 40+चा अमित वाडकर तयार. ओव्हर द विकेटने हो दाटची विनर एज. तदनंतर मात्र पहा धर्मा चिकने ओव्हर एक्साइटमेंट पाहायला मिळाले. डीप मध्ये प्रदर्शन दिलं गेलं. 1 धाव तर घेतले. तदनंतर मात्र काय घडले मैदानाच्या आतमध्ये. यस, इथे धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या इन्क्लूड केली जाईल. यस, पंचांचा निर्णय काय आहे शेवटच्या क्षणावरती आपल्याला पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये पंचांनी सांगितलंय विकेटचं पतन झालंय निलेश सर. टार्गेट सेट झालाय. 62 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम सुरवे टायगर्स जावली. अतिशय महत्वाची ही बीट पाहायला मिळाली आणि चर्चा रंगली आहे ना. चला संतोष सर, फार महत्वाचं आहे. यस, आपण पाहिलं ना निलेश सर, सातारा प्रीमियर लीग आणि सातारा प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व. पहिल्या पर्वामध्ये अनेक मान्यवरांची रेलचेल पाहायला मिळाली आहे. अनेक खेळाडू आपलं भविष्य घडवताना पाहायला मिळाले. काहींना संधी मिळाली तर काहींना संधी मिळाली नाही आहे. ज्यांना संधी मिळाली नाही ना ते प्रयत्नवादी होणार आहेत निलेश सर. आता त्या खेळाडूंना देखील उत्सुकता असेल की ही स्पर्धा आम्हालाही खेळायची आहे. त्याच्यासाठी मात्र आता तेही प्रयत्न करतील. चेक. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समधून आपण निलेश मटेकर सर आणि शैलेश सर यांना ऐकतोय. अप्रतिम समालोचन, आज मजा आले कारण दिग्गज समालोचक आज आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकतोय. जयजी भोसले सर असतील, आमचे महाराज असतील, सर्वांचंच कौतुक करतो आणि पुन्हा एकदा सन्मान सोहळ्याकडे या ठिकाणी वळतोय. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झालंय, शिवसेना सहसंपर्क प्रमुख नवी मुंबई श्री अतिश सोमाब घरत साहेब यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. आदरणीय शिवसेना सहसंपर्क प्रमुख नवी मुंबई श्री अतिश सोमा घरत साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू सो मच. त्याचबरोबर शिवसेना विभाग प्रमुख नवी मुंबई आदरणीय आमचे राजेश दादा पवार साहेब यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय राजेश दादा पवार साहेब यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सर, विजेते जे 2 संघ आहेत टॉप 3 मध्ये जे दाखल झालेत, अर्थातच संत बाळूमामा वॉरियर्स टीम, त्याचबरोबर अथर्व अधिरा 11 सातारा टीम. आम्ही तुम्हाला विनंती करतोय की तुमचे कॅप्टन आमच्यापर्यंत या. अक्षय कदम, आपण थोडीशी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. थ्रो आउट आपण करणार आहोत टॉप 3 मध्ये जाण्यासाठी आणि त्या कारणाने आम्ही तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही कॅप्टन, सर्व कॅप्टननी आमच्यापर्यंत या. त्यानंतर एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून घेतला जातोय. नवी मुंबई प्रीमियर लीग ही स्पर्धा नामवंत स्पर्धा आपल्या नेहमी भेटीस येते आणि या नवी मुंबई प्रीमियर लीगचे संघ मालक आदरणीय सन्माननीय वरद लॉजिस्टिकचे संघ मालक विनायक दादा अपराज यांचं आगमन या ठिकाणी होतंय आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. नवी मुंबई प्रीमियर लीग ही स्पर्धा आपला भेटीस येते, मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचे संघ मालक वरद लॉजिस्टिकचे सर्वेसर्वा अर्थातच विनायक अपराज यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. चला, टॉप 3 मध्ये जे 2 संघ दाखल झालेत, निलेश सर आपण या सूचना प्लीज द्या. दोन्ही संघ मालकांना आपल्याला इथे मुख्य व्यासपीठावरती येणं गरजेचं असेल. जे थ्रो आउट या संकल्पनेमध्ये जे सहभागी होणारे त्यांचे 3 खेळाडू असतील, प्रत्येक टीमची ती नावं आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असेल. ओर टू निलेश सर.
त्याचबरोबर आणखी एक सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आदरणीय आमचे किसनदादा सकपाळ लाखवडचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय किसनदादा सकपाळ यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर आमचे आदरणीय जयवंत दादा यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. आदरणीय आमचे जयवंत दादा त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नितीन दादा प्लीज आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. आदरणीय आमचे जयवंत दादा यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. पर्व क्रमांक 1 मध्ये अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये अगदी महत्वाच्या मॅचेस आपण पाहतोय आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेक्षकांचं मी मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यावर जोडले गेलेत त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि जाऊया पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. पहिला डाव संपलेला आहे. आता दुसऱ्या डावाकडे आपण वळूया. विजयासाठी बनवायचे आहेत धावा. ते टार्गेट आहे 63 धावांचे येणारे बॉल. 30 स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन नवी मुंबईचा गंगाधर इंगोले आहे तर दुसऱ्या बाजूला जावली तालुक्यातला रांजणी गावचा अजिंक्य बेलोशे तर पहिलं षटक जावली तालुक्यातील वागदरे गावचा अमर शेलार पहिलं षटक हाताळेल. या संपूर्ण लीग मध्ये चांगली गोलंदाजी अमर शेलार यांनी केलेली आहे. स्ट्रायकर एंडला ऑल इंडिया आयकॉन गंगाधर इंगोले तयार. पहिलाच बॉल समोरच्या बाजूला आक्रमण. अरे चनिया मनिया बोर खायाला गोड आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय गंगाधर इंगोले यांनी ताबडतोड. बॉल सीमा पार षटकार. आपण पाहिल्यानंतर खोलवरचा बॉल होता. तदनंतर मात्र स्ट्रेट बॅटने सरळ समोरच्या दिशेने खऱ्या अर्थाने आमच्या tenniscricket.in च्या कॅमेरामॅनला धडक मारली आहे. आणखीन एक समोरच्या बाजूला आणि आणखीन एक मोठा ब्लास्ट. लागोपाठचा दुसरा बॉल सीमारेषा पलीकडे फटका आहे कडक बॉल. आतमध्ये या पठ्ठ्याने कम्मालीचा फटका खेळलाय. त्याने सांगितलं हे खरं आहे मी संत नाही वा कोणी भगवंत नाही इतके जाणतो राख म्हणजे अंत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 2 बॉल वरती स्वॅग से करेंगे. स्वागत केलंय. चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली होती. त्यांच्यावरती आक्रमण केले. अमर शेलार तयार. ऑन साइडला तिसरा बॉल सीमारेषा पलीकडे तडक फडक बेधडक कडक केली आहे. दुसऱ्या डावाची सुरुवात नवी मुंबईचा स्टार गंगाधर इंगोले श्रीकृष्ण दिवा. नक्कीच कम्मालीचा हा फटका ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळालाय. शॉट ऑन पूल केला मिड विकेट रिझन मध्ये ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाले. कम्मालीचा प्रहार आहे आणि 3 बॉल 3 षटकार सांगत असताना त्याने सांगितलंय अरे खुलं आभाळ मोकळ मोकळ नभी चांदन चांदन माझ्या नावाचं वादळ मी ठोकलंय ना ते षटकाराचं तोरण. हा पहिला षटकार होता जो समोरच्या बाजूला मारला आणि दुसराही समोरच आला आणि त्यानंतरचा तिसरा होता ना तो ऑन साइडला मारला. म्हणजे आज की विजेसारखी लखलखणारी बॅटिंग सुरुवात चांगली केलेली आहे श्रीमंत पेशवाई वाई या टीमने. परंतु एका बाजूला अमर शेलार हे असे खेळाडू आहेत ज्यांनी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब आपल्या नावी केला आणि तब्बल 10 विकेट मिळवले होते. म्हणजे ती प्रतिभा ती क्षमता अमर शेलार यांच्याकडे आहे. आता जोमाने कमबॅक करावं लागेल. 3 बॉल चांगले टाकावे लागतील. 3 बॉलच्या पाठीमागे ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. गंगाधर इंगोले 3 बॉल 3 षटकार मारतायत. जबरदस्त बॅटिंग करता 18 वरती जाऊन पोहोचलेले आहेत. बॉल क्रमांक 4 अमर शेलार पुन्हा तयार. गोलंदाजी मार्क वरतून राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर ऑल इंडिया आयकॉन गंगाधर इंगोले. आणखीन एक समोर खेळलाय आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली प्रवीण धनावडे यांनी पकडले कॅच. विकेटचं पतन. ऑल इंडिया आयकॉन गंगाधर इंगोले माघारी. कम्मालीचा प्रहार मिळाला पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये पाहायला मिळाला आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकही पाहायला मिळाले. इनडाक्शन मध्ये थोडासा मिस हिट झाला आणि गंगाधर इंगोले 4 बॉल आणि 18 धावा टीव्ही स्क्रीन वरती तुम्हाला पाहायला मिळाले. त्याने सांगितलंय उडायचं तुम्ही मनात आणा दिशांचा तुम्हाला वान नाही तुम्हाला थोपवू शकेल असलं कुठलंही तुफान नाहीये. तुफानासारखा आला आणि मैदानाच्या आतमध्ये कम्मालीची बॅटिंग केली आहे. मित्रांनो गंगाधर इंगोलीची जर फलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 3 चेंडू 3 षटकार निर्णायक मॅच मध्ये ऑल इंडिया आयकॉन.
त्याचबरोबर गंगाधर इंगोले यांच्या या खेळासाठी अजित सुतार यांच्या वतीने 1,000 रुपयाचा पुरस्कार जमा झालेला आहे. धन्यवाद. जबरदस्त सुरुवात करून दिली टीम श्रीमंत पेशवाई वाई या टीमसाठी. वरती एक अशी स्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाटण तालुक्यातील मराठवाडी गावचा गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात करून दिली आहे गंगाधर इंगोले यांनी, परंतु एका बाजूला टीम सुर्वे टायगरसाठी धावून पुन्हा एकदा आलेत. अमर शेलार यांनी महत्वाची विकेट टिपलेली आहे, म्हणजे यानंतरचे 2 बॉल अमर शेलारांना चांगले टाकावे लागतील. नक्कीच 4 चेंडूंचा खेळ झालाय. नहिले पे दहिला त्यांनी दाखवून दिलाय मैदानाच्या आतमध्ये तुम्ही षटकार ठोकू शकता ना, तर आम्ही विकेट मिळवू शकतो. फलंदाजाला एकच बॉल खऱ्या अर्थाने बाद करण्यासाठी पुरेसा असतो. मैदानाच्या आतमध्ये आता आले ते गणेश शिंदे, खऱ्या अर्थाने पाटणचा कोहिनूर म्हणून त्याला ओळखलं जातं. पुन्हा निघालेत अमर शेलार इंट्रोडक्शन मध्ये. ओ पहिल्याच बॉल वरती ओव्हर दी कव्हर्स, कम्मालीचा फटका, चेंडू चाललाय 1 बाउन्स, सीमा रेषे पार. चांगला वापर गणेश शिंदे यांनी केला आणि बॉल पाठवला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. सीमारेषा तोडणारा हा चौकार होता. आजच्या दिवसामध्ये सीमारेषेने बॉलला आपलंसं केलेलं आहे. बऱ्याचशा खेळाडूंनी या सीमारेषेला आग लावलेली आहे. जबरदस्त सामने मैदानाच्या आतमध्ये रंगलेले आहेत. नक्कीच पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघाला. ओ यावेळी हा फटका त्याने सांगितलं, अरे कोळशाच्या आतला हिरा मी कडक गोलंदाजीला देईन. मऊ 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 चिरमी इथे चिरले, चेंडू सरळ सीमारेषे पार आला तो षटकार. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. 28 धावा 1 गडी बाद टीम श्रीमंत पेशवाई वाई या टीमने बनवलेला आहे. चला टीम श्रीमंत बाळूमामा वॉरियर्स आपला कॅप्टन पाठवा. रोहित पाटील यांना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. आणि अथर्व अधिरा 11चे अजय शेलर आपण या, आपण रिपोर्टिंग करा, ही विनंती आहे आपल्याला. टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड आणि अथर्व अधिरा 11 सातारा संघनायकांना विनंती आहे आपण रिपोर्टिंग करा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि या षटकासाठी आता गोलंदाजी मार्क वरती बोलवलेला आहे, कारण महत्वाचं षटक आहे. आणि हो, ओव्हर नंबर 2 साठी जावलीचे कोहिनूर अर्थात बॉल वळवण्याची क्षमता चांगली आहे. अनेक स्पर्धा ज्यांनी चांगल्या खेळलेल्या आहेत, मग लेदर बॉल क्रिकेट असेल किंवा रबर असेल किंवा टेनिस असेल, 40+ एक चांगले खेळाडू अर्थात दत्ता मोहिते सर या नावाने ज्यांना ओळखलं जातं, ते मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 साठी. कम्मालीचा गोलंदाजी इंट्रोडक्शन मध्ये दत्ता मोहिते. इथून पुढे रणनीती ठरवली जाईल. अगेन्स्ट द बाट अजिंक्य बेलोसे मैदानाच्या आतमध्ये. फार महत्वाचे षटक आहे या मॅच मध्ये. 24-35 इक्वेशन, हाय व्होल्टेज ड्रामा. पहिल्या षटकामध्ये 28 धावा. कम्मालीची बॅटिंग पाहायला मिळाल्या. दोन्ही खेळाडू इंट्रोडक्शन मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी हा प्रवाह केलाय ना, 24-35 ची मॅच tenniscricket.in चं लाईव्ह टेलिकास्ट. मैदानाच्या आतमध्ये हा चित्तथरारक सामना. गोलंदाज निघाला. पहिल्याच बॉल वरती ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी महेश नानगुडे येतील इंट्रोडक्शन मध्ये. 100 कॅरी करतील, थ्रो करतील. एक धाव कंप्लीट करत असताना दुसरी धाव चपळतेने कंप्लीट केली आहे. निलेश सर, आता मैदानाच्या आतमध्ये ही रणनीती सातत्याने कारगर ठरली आहे. निश्चित एका बाजूला जोमाने कमबॅक करण्याचा प्रयत्न आता टीम सुर्वे टायगर करत आहे. एका बाजूला पहिल्या ओव्हरमध्ये टीम सुर्वे टायगरने ओसंडून धावा खर्च केलेल्या, धावसंख्येची गती कमी करायची. दत्ता मोहिते तयार. हो, याही वेळी पहा पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बिल्टअप देईल, मात्र चेंडू चाललाय सरळ 1 बाउन्स ओव्हर दी रोप. मिळतील धावा 4. आला तो क्रॅकिंग चौकार. कम्मालीची बॅटिंग पाहायला मिळाली. 22 बॉल 29. 1 साइडेड मॅच होते की काय, लढावं लागेल. दत्ता मोहिते अनेक काळ या गोलंदाजाने गाजवलाय. पुढचा बॉल. हो, यावेळी पुन्हा एकदा बागपूड वरती गेले, पंच केला. स्वीप कव्हर मध्ये पाठमोहरा केला जातोय. चेंडू चाललाय 1 2 3 4 सरळ सीमा रेषे पार चौकार.
आक्रमण केलेलं आहे. पुन्हा तयार राईट आर्मवर द विकेट. यावेळी खोलवरचा बॉल होता तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, पाठमोरा केला जातो, डीप मध्ये प्रोडक्शन आहे. महेश येईल इन ऍक्शन मध्ये, एकेरी कंप्लीट केली आहे, दुसरीही कंप्लीट केली आहे. वेल रनिंग बिटवीन द विकेट बोथ बॅटर्स, व्हेरी वेल प्लेड बोथ ऑफ अस. मैदानाच्या आतमध्ये आता समीकरण बदललंय, येणारे बॉल शिल्लक आहेत 20, बनवायचे आहेत 23. निलेश सर, तारेवरची कसरत आहे, गोलंदाजीचा कस लागणार आहे. आज त्याची शिदोरी खोलावी लागेल आणि जो अनुभव आहे ना तो आता कृतीमध्ये आणावा लागेल. दत्ता मोहिते गोलंदाजीमध्ये भेदकता आहे, परंतु एकाच दुसरी विकेट किंबहुना मॅचमध्ये पुन्हा एकदा टीम सुरवे टायगरला घेऊन येईल का? एका बाजूला डॉट बॉलचा रेशोही वाढवावा लागेल. दत्ता मोहिते तयार. हो यावेळी पहा इथे पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, अमित राज इन ऍक्शन मध्ये. हो दत्ता मोहिते सांगतोय, अरे आतून पेटलो आहे, हळुवार बोलतो आहे, काही विशेष नाही, मी गोलंदाज बोलतो आहे. कमालीचा बॉल आणि तिथे मात्र मिळवला तो विकेट. आदिरा 11 सातारा आपण रिपोर्टिंग करा. अगोदर देखील आम्ही आपल्याला अनेक वेळा अनाऊन्स केलेला आहे. आयोजन समितीची वारंवार सूचना येते की आपण रिपोर्टिंग करा. मित्रांनो, संघनायकाला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. धक्का क्रमांक 2 लागलेला आहे आणि ही विकेट फार महत्वाची होती. आता 19 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत, धावा 23. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता कुणाला पाठवलं जाईल, कारण एका बाजूला 40 धावा आलेल्या आहेत, 2 गडी बाद. आणि आता मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्यासाठी टीम श्रीमंत पेशवाई वाई या टीम कडून आकाश मोहिते पाटण तालुक्यातील चाळकेवाडीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. शेवटचा बॉल फार महत्वाचा असेल दत्ता मोहिते सरांचा, कारण आणखीन एका दुसरी विकेट मिळाली तर मॅचमध्ये रोमांचकता येऊ शकते, कारण एका खेळाडूला फक्त एकच ओव्हर आहे, त्यामुळे पुढच्या 3 गोलंदाजांचं काम वाढणार आहे. नक्कीच हे करावं लागेल, मेहनत करावी लागेल, प्रयत्नवादी व्हावं लागेल. आता आशावादी बनून चालणार नाहीये, प्रयत्न सातत्याने करावे लागतील. आणि 19 बॉल 23चं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. पहा अनेक वेळा आपण पाहतो ना, प्रत्येक खेळ हा वेगवेगळ्या पद्धतीने खेळला जातो. आता स्ट्रॅटजी बदलावी लागेल, स्ट्रॅटेजिक्स बदलावे लागतील, कारण की मैदानाच्या आतमध्ये 19-23चं इक्वेशन आहे. दत्ता मोहिते इन ऍक्शन मध्ये आहेत, कम्मालीची गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत हाताळली आहे, मात्र या फलंदाजालाही रोखावं लागेल. आकाश मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल फेस करतील. दत्ता मोहिते निघालेत आपल्या ट्रॅक वरून. हो यावेळी जोरकस प्रहार आहे, क्षेत्ररक्षक येईल आणि दत्ता मोहिते पुन्हा एकदा सांगतायत, अरे प्रार्थनेचं काय ढोल पाहिजे, पोचेल नभा तसा बोल पाहिजे, चेहऱ्यावरती दुःख मोजण्यास घाव काळ जात खोल पाहिजे. खोल घाव केलाय आणि फलंदाज बाद केलाय. बॅक टू द पवेलियन आकाश मोहिते. मैदानाच्या आतमध्ये तुडुंब गर्दी भरलेली आहे. प्रेक्षकांची आज मात्र सातत्याने रेलचेल पाहायला मिळाली आहे. चर्चा रंगली आहे ना. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1चा हा ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर 3रा संघ लढतोय, झुंज देतोय. असं म्हटलं जातं ना की आयुष्याला लावून अत्तर, आयुष्यामध्ये लावून अत्तर, नजर रोखून नजरेमधून देऊ त्याला उत्तर. इथे उत्तर द्यायचं आहे. 18 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत त्या 23. इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नवीन गोलंदाज येतील. विशाल भनगे. निलेश सर, विशाल भनगे यांच्याकडे नजरा वळवल्या जातील, माना फिरवल्या जातील, चर्चाही होईल. विशाल भनगे इथून मात्र निर्णायक षटक. निश्चित विशाल बनगे यांनी सकाळी ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती ती चांगली होती. एका मॅच मध्ये त्यांच्यावरती आक्रमण केलं गेलं होतं, परंतु या खेळाडूकडे ती प्रतिभा आहे, क्षमता आहे. वाई तालुक्यातील आकोशी गावचे आहेत, डावकुरे हाताचे भेदक गोलंदाज आहेत. मॅचला खेचून आणतील का? परंतु एका बाजूला गणेश शिंदे यांचा खेळ बहरलाय. 2 बॉल 10 बनवले, ते स्ट्राईक वरती आहेत. पुढचा बॉल हो यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहे, कॅच कॅरी करणं मस्त आहे. इथे कॅच कॅरी केलाय, सातत्याने लागणारे हे झटके. आता मात्र विकेटचं पतन आकाश पाहायला मिळाले. सामना अजून संपलेला नाही. आता टीम सुरवे टायगर संघ मैदानाच्या आतमध्ये गुच्छामध्ये विकेट टिपते आणि गणेश शिंदे जड पावलांनी चाललेले आहेत माघारी. 3 बॉलच्या पाठीमागे 10 बनवल्या. आता एका बाजूला श्रीमंत पेशवाई संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. ज्या संघाची बाजू मजबूत होती ना या मॅच मध्ये, आता एका बाजूला सुरवे टायगर संघ देखील या मॅच वरची पकड आता मजबूत करतोय.
नक्कीच असं म्हटलं जातं ना की ज्याला स्वतःवर विश्वास आहे त्याच्या मार्गात कोणतीही अडचण कधीच थांबू शकत नाही, फक्त धैर्य आणि धैर्याने तिथे चालावं लागेल. 4 विकेट जरी गेले असले ना तरी मॅच अजून संपलेली नाहीये. विशाल भनगे इनाड ऍक्शन मध्ये आणि आता नवीन बॅटर येतील आपल्याला पाहायला मिळतील, त्यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. जिथे फलंदाजीसाठी नवीन फलंदाज नाव आहे विनायक साळुंके. चला थोडंसं स्पीडअप घ्या विनायक, चला थोडंसं स्पीडअप घ्या. विनायक आलेत आणि निलेश सर आता मात्र सातत्याने विकेटचं ब्रेक थ्रू लागलाय, विकेट थांबवल्यात, सातत्याने विकेट पडल्यात, संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय. पाटणचे आहेत विनायक साळुंके असं आपल्यापर्यंत कॉलिंग येत आहे. विनायक थोडंसं स्पीडअप घ्या. एका बाजूला टीम श्रीमंत पेशवाई वाई या टीमने सुरुवात चांगली केली, परंतु या मधल्या ओव्हरमध्ये सुर्वे टायगर जावली या टीमने जोमाने कमबॅक केलेला आहे. सामना अजून संपलेला नाहीये कारण दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत लढणार, शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघ हार मानणारे नाहीयेत कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत या संपूर्ण लीग मध्ये 2-2 सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे हा सामना फार महत्त्वाचा, जिंकलो तरच क्वालिफाय. निलेश सर क्वालिफाय होण्यापूर्वी मात्र आयोजन कमिटीने सांगितलंय जिंकल्यानंतर सेलिब्रेशन समोर होणार आहे, स्टेजच्या समोर. हा गोलंदाज निघाला, ओ खोलवरचा बॉल आहे अलोंग द कार्पेटने विशाल भनगे इनाड ऍक्शन मध्ये आल्यानंतर प्रभावित केलाय. पहा दोन्ही टीमला आमच्या आयोजन कमिटीकडून हा कॉल आहे, जी टीम जिंकेल ना त्यांनी समोर यायचं आहे आणि इथे सेलिब्रेशन करायचं आहे. सातारा प्रीमियर लीगचा हाच एक वेगळा थाट आहे. पुढचा बॉल धावा धावफलकावरती आहेत, धावसंख्येचा पाठलाग करताना बनवलेली आहेत आतापर्यंत 41. विशाल भनगे पुन्हा तयार होत आहेत, 2 बॉल चांगले टाकलेले आहेत, 16 बॉल 22 ची गरज आहे. अशी रंगलेली एक रोमांचक मॅच उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे. कोणता संघ जो तिसरा असेल जो अंतिम 3 मध्ये क्वालिफाय होईल, सेमीफायनल साठी क्वालिफाय होईल. विशाल भनगे मैदानाच्या आतमधून निघतील इनाड ऍक्शन मध्ये. कम्मालीचा गोलंदाजी केली आहे ओव्हर द विकेटने. ओ खोलवरचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. कमालीचा प्रहार, कॅच करण्याचा प्रयत्न स्वतःला झोकून दिला होता. एफर्ट्स कमालीचे आहेत हे पाहायला मिळालंय. निलेश सर निश्चित विशाल भनगे आकोश यांनी सर्वोत्तम प्रयत्न केला. बॉल ज्या प्रकारे त्यांनी राऊंड द विकेट टाकला आणि त्यानंतर समोर खेळलेला बॉल हाताला स्पर्श करून बॉल लॉंग ऑनला आला. प्रयत्न चांगले होते, प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्नच आहे. त्याचबरोबर जे प्रेक्षक आहेत बाउंड्री लाईन आपण थोडस पाठीमागे आहोत, थोडस आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे कारण तिकडे एखादा खेळाडूला बॉल अडवताना कोणता अडथळा होणार नाही, याची आपण नोंद घ्या. चला पेशवाई टीमचे खेळाडू देखील त्या ठिकाणी बसले. चला प्रेक्षकांना विनंती आहे, आयोजन कमिटी थोडस नोंद घ्या. पुढचा बॉल हो यावेळी उडवला, कॅरी केला, चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. या पट्ट्याने सांगितलं अरे जब हौसला बना लिया है ऊंची उड़ान का फिर देखना फिजूल है कद आसमान का. चेंडू सरळ हवाई सफर आला तो विध्वंसक. जबरदस्त हा फटका, टप्पा पडल्यानंतर ताकदीचा वापर, टायमिंग होतं प्रॉपर आणि त्या पहा गोलंदाज हातात झाले कारण प्रयत्न चांगलं करणं फार महत्वाचं होतं आणि बॉल गेला तो सीमारेषा पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक मैदानाच्या आतमध्ये. अरे हवेमध्ये कारवा, जणू मदनाचा वनवा लाही लाही केलीये गोलंदाजाच्या गोलंदाजीची. कम्मालीचा प्रहार, चेंडू सीमा पार आला तो षटकार. प्रहार पाहायला मिळाला, शफल झाले होते ऑफस्टिक वरती आणि तिथून मात्र हा कम्मालीचा प्रहार केला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना आता फलंदाजीसाठी आलेला फलंदाज आक्रमक झाला. 13 बॉल 9चं समीकरण आलं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, ओ इथे नशिबाचा चौकार. मैदानाच्या आतमध्ये निलेश सर मॅच सोपी झाली आहे. निश्चित प्रयत्न सुर्वे टायगर संघाने या ओव्हरमध्ये चांगले केले, परंतु हाही फटका चाललाय सीमारेषा पलीकडे. श्रीमंत पेशवाई वाई या टीमसाठी सामना आता थोडा सोपा झालेला आहे कारण येणारे 12 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. 5 बॅटचा किनारा बॉलने घेतला आणि त्यानंतर नशिबाचा मिळाला तो चौकार. बॉल सीमारेषा पलीकडे, 12-5चा थरार. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून सर्वच मान्यवरांचं
मनापासून स्वागत करूया. प्रेक्षक वर्ग आमचा या ठिकाणी उपस्थित राहिलाय. खूप गर्दी पाहायला मिळते या मैदानावरती, परंतु सेमीफायनल आणि फायनलचा थरार पाहण्यासाठी आणखी प्रेक्षक कोपरखेडणे भूमिपुत्र मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्वच प्रेक्षकांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करूया. आणि अगदी सातारा प्रीमियर लीग 2025 मध्ये टॉप 3 जे संघ दाखल होणार आहेत त्यांच्यासाठी अर्थातच अगदी जयेश भोसले सर यांनी आम्हाला नाव सुचवलंय, शूटआउट ॲट कोपरखेडणे आणि थ्रो आउट ही संकल्पना आपण टॉप 3 मध्ये करणार आहोत. याच्यामध्ये कोणाचे नेम लागतील पाहणं गरजेचं. ग्रामीण म्हणजेच गावाकडे आपण अशा प्रकारचे अनेक खेळ खेळलोय, परंतु वेगळ्या पद्धतीचा एक वेगळी संकल्पना आहे आणि थ्रो आउट होणार आहे. त्यासाठी 2 टीम ज्या अंतिम 3 मध्ये दाखल झाल्यात त्यांचे नावं आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचलेत. संत बाळूमामा टीमची नावं आमच्यापर्यंत पोहोचले जे त्या ठिकाणी थ्रो आउट करणार आहेत. सुजित सेवाळे, राज पवार, रोहित पाटील ही 3 नावं आहेत संत बाळूमामा यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर अथर्व अधिरा 11 सातारा या टीमकडून सुद्धा 3 नावं आमच्यापर्यंत पोहोचलेत जे थ्रो आउट मध्ये खेळाडू त्या ठिकाणी समाविष्ट होणार आहेत. अजय शेलार कॅप्टन आहेत, अयूब शेख, अतुल चव्हाण ही 3 नावं आमच्यापर्यंत पोहोचलेत. मजा येईल, परंतु या मॅच मधून कोणता संघ जिंकेल हेही महत्वाचं असेल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू संतोष सर. आता मात्र चर्चा रंगली आहे. कोण असतील ते 3 सितारे या 2 टीम मधले चर्चा रंगली आहे. 12 बॉल 5 मॅच अजूनही संपलेली नाहीये. लढावं लागेल, मैदानाच्या आतमध्ये लढावंच लागेल. संघर्षाची कहाणी इथून पुढे काय असेल पाहावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरतून येतील गोलंदाज आपल्याला नाव पाहायला मिळालंय अमित. हो हो हो, यावेळी विजयी षटकार. मैदानाच्या आतमध्ये टीम विन होतीये पाहायला मिळाले. टीम आपल्याला पाहायला मिळाले श्रीमंत पेशवाई पाहायला मिळाले आणि त्यांचा इथे विजय मिळालाय. चला संपूर्ण टीम येईल कॉम्बॉक्सच्या दिशेने आणि उडवला जाईल हा डीजेचा थरा. अंदर मैदानाच्या आतमध्ये चर्चा होईल. तत्पूर्वी मात्र या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा देखील कीप येईल आणि विनायक साळुंके राहिलेत प्लेअर ऑफ द मॅच. विनायक यायचं आहे. 4 बॉल आणि 17 धावा आपण बनवल्यात. जाऊया डीजे मास्टर कडे. डीजे आद्वेत आणि राकेश